आता आपण वाचणार आहोत भगवद्गीता। तात्पर्य, या श्लोकामधील सुदुराचार हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे। जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात, एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म। शरीर संरक्षण करणे किंवा समाज राष्ट्राच्या नियमानुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळे कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते। या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते। अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते। कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात, परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो। शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो, तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही। तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवरून अवलंबून असते। तथापि कधी कधी असे दिसते की कृष्ण भावना भावित मनुष्य असे काही कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही। श्रीमद भागवत गीता सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंताचा दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापापासून त्याला मुक्त करतात। भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात, परंतु कृष्ण भावना ही त्याहूनही प्रबळ असल्या कारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो। म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते। एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये, कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अधपतने यशासमय थांबवली जातात। म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जाप करण्यात मग्न झालेला असेल, जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे। साधुरेव हा शब्द महत्त्वपूर्ण आहे। हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्तांचा उपहास करू नये। जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरी त्याला साधू समजले पाहिजे। मंतव्य हा शब्द तर अधिकच महत्त्वपूर्ण आहे। जर एखाद्याने या नियमाचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंताच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रमाणे दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे ही एखाद्या भक्ताची योग्यता आहे। की पूर्ण ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्ष यस्तथा अनित्यम सुख लोकमीम प्राप्य भजस्व मामः। तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षीच्या बद्दल काय सांगावे। म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो। तात्पर्य, या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केले आहे, परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही,
या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुख लोकम, हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही। भगवंत स्वतः घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे। काही दार्शनिक विशेष करून मायावादी दार्शनिक म्हणतात की हे जग मिथ्या आहे, परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की हे जग मिथ्या नसून अनित्य आहे। मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे। हे जग अनित्य आहे, तथापि दुसरेही एक जग आहे की जे नित्य शाश्वत आहे। हे जग दुःखमय आहे, परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे। अर्जुनाचा जन्म राजर्षी कुळामध्ये झाला होता। त्याला सुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये। दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये। प्रत्येकाने भगवंताच्या हृदयाशी आसक्त असावे, जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल। भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते। म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे।